टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ऑपरेशन सिंदूरच्या कार्यान्वयनानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, कार्याध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि असणारे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला अशा पद्धतीच्या सूचना दिल्या की आपण सर्व असणारे आपले जे सहकारी असतील, वेगवेगळे असणारे माजी सैनिक असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, वेगवेगळ्या असणाऱ्या संघटना असतील की ज्या राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत वेगवेगळ्या असणाऱ्या सामाजिक उपक्रमामध्ये सातत्यानं सहयोग देतात आणि वेगवेगळे सहकारी असतील, पक्षीय विचाराचे सहकारी असतील, अन्य असणारे विरोधी विचाराचे सुद्धा सहकारी असतील, या सगळ्यांना तुम्ही या निमित्तानं एक व्यासपीठावरती एकत्रित आणून तिरंगा यात्रेच्या माध्यमातून हा भारत देश हा अखंड आहे, एकसंघ आहे, सार्वभौम आहे आणि सुरक्षिततेच्या बाबतीत पक्षविरहित या भारत देशामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीची एक वाक्यता आहे। अशा पद्धतीचा एक संकेत संदेश द्यावा या उद्देशानं आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनाप्रमाणे कालच आदरणीय आमच्या प्रदेशाध्यक्षांच्याबरोबर अन्य असणाऱ्या सहकाऱ्यांच्याबरोबर बोलणं झाल्यानंतर आज आपण शिराळ्यामध्ये ही तिरंगा यात्रा काढलेली आहे। खूप मोठ्या पद्धतीनं भरभरून आम्हाला उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व आज एक 83 वर्षाचे सुद्धा वॉर वेटरन हे सुद्धा ह्या असणाऱ्या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले आणि त्या सहभागामध्ये त्यांनी सांगितलं की भारत देशाच्या सुरक्षिततेसाठी, संरक्षणासाठी वेळ पडली तर आजसुद्धा मी सीमेवर जायला तयार आहे। अशा पद्धतीची ही जी आपली जी जिवंत राष्ट्रभावना आहे ती राष्ट्रभावना या निमित्तानं परत एकदा प्रज्वलित झालेली आहे। ह्या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून जो संदेश आहे तो संदेश आम्हाला द्यायचा होता।